या बंद झालेल्या कंपन्या केवळ रजिस्टर केलेल्या होत्या, त्या सुरू झालेल्या नव्हत्या. त्यामुळं एका बाजूला पवारसाहेब ज्या पद्धतीने सल्ला देत आहेत, दुसऱ्या बाजूला त्याला उत्तर देऊन कुठेतरी थांबवलं जातं. खरंच उद्योगांची काय परिस्थिती आहे तुम्ही पाहिली? एक तर चाकण या भागामध्ये आम्ही सर्वजण मिळून MIDCची पाहणी केली. MIDCच्या परिसरामध्ये इंडस्ट्रियल इस्टेट आहे, जे MIDCमध्ये नाही आहेत, पण MIDCला लगत तिथं बऱ्याच कंपन्या आहेत. अशा कंपन्यांना व्हिजिट केली, रस्ते बघितले, तिथली परिस्थिती बघितली. इथं एका कार्यालयामध्ये त्यांच्याशी संवाद साधला आणि सगळ्यांशी बोलल्यानंतर इथं ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कचऱ्याचा मोठा प्रॉब्लेम आहे, त्यानंतर रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. रस्ते दोन टाईपचे आहेत, एक MIDCच्या आतले रस्ते जे खराब आहेत आणि एक MIDCच्या बाहेर असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना असणारे रस्ते ते सुद्धा त्या ठिकाणी दुर्दैवाने खराब आहेत. नॅशनल हायवेचा एक मुद्दा, PMRDAचे मुद्दे आहेत, लाईटचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे यादी आत्ता मी जी काढली ती 22 मुद्द्याची यादी झालेली आहे. दुर्दैवाचं या मुद्द्यांवर सरकारकडनं कुणीही त्या ठिकाणी चर्चा केलेली नाही. इथे काही लोकांशी आम्ही बोललो. पहिला प्लांट आहे चाकणमध्ये, दुसरा प्लांट आपल्या चाकणमध्ये त्यांनी टाकला नाही, त्यांनी टाकला गुजरातमध्ये, काहींचा कर्नाटकात आहे. आणि सांगताना ते सांगतात की आम्हाला वाईट वाटतं महाराष्ट्राच्या बाहेर जात असताना, आमचं एक्सपॅन्शन करत असताना, पण तिथे आम्हाला लाईट स्वस्तात मिळते, आम्हाला सुविधा दिल्या जातात, आम्हाला तिथे असणाऱ्या इंडस्ट्रीयल जे काही जसं MIDC तिथं गुजरातची MIDC असेल, तिथं कर्नाटकाची आहे, ते आम्हाला फोन करून विचारतात काय तुम्हाला अडचणी आहेत, काय सोडू शकतो का. पण इथं या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी परिस्थिती फार वेगळी आहे. आणि मुख्यमंत्री साहेब असं एखादं वक्तव्य करत असतील की काय नाही, कागदावरच्या कंपन्या होत्या त्या बंद झाल्या, हे हास्यास्पद आहे. खरं तर जबाबदार व्यक्ती आहेत, ते मुख्यमंत्री आहेत या राज्याचे. मला त्यांना सांगायचं आहे, एखादा अभ्यासू तुमचा नेता सांगा, अभ्यासू, नाही तर तुम्हीच सांगा, नाही तर एखाद्या अधिकाऱ्याबरोबर. आम्ही ओपन एंडेड प्रेस घ्यायला तयार आहोत. कुठल्या कंपनी बाहेर गेलेल्या आहेत, किती बाहेर गेलेल्या आहेत, किती इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रातून बाहेर गेलेली आहे, हे सगळं आम्ही पुराव्यासकट तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून देऊ. प्रॉब्लेम काय आहे की एखादा मुद्दा असेल, जसं या 20 कंपन्यांनी चाकण सोडायचा निर्णय घेतला, त्यांनी प्रेस घ्यावी लागली त्यांना, हे दुर्दैव आहे. प्रेस घेतल्यानंतर MIDCने त्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की त्या 20 कंपनीची नावं आमच्याकडे पाठवा. MIDCने काय बोलायला पाहिजे होतं, काय अडचणीत सांगा, आम्ही सोडवतो. तसं या सरकारचं झालेलं आहे. एक तर या कंपनी मालकांना त्यांनी गृहीत धरलं आहे, या कंपन्यांना गृहीत धरलेलं आहे, आणि मग कुणीही त्याच्यावर जर बोलत असेल या लोकांच्या बाजूने, त्याच्यावर टीका करण्यासाठी मात्र या सत्ताधारी कुठंच त्या ठिकाणी बघत नाहीत. आता आम्ही आलो वर्किंग दिवशी, आज फ्रायडे आहे, शुक्रवार आहे, गर्दी होती, ट्रॅफिक होतं. आता मंत्री महोदय या सर्व व्यावसायिकांना भेटायला कधी येत आहेत? रविवारी येत आहेत, जेव्हा ट्रॅफिकच नसतं. मग आमचं मत आहे की तुम्ही येणार लमाजवा घेऊन, त्याच्यापेक्षा तुम्ही एकट्या गाडीत या, पोलिसांना सांगू नका, कुणाला सांगू नका, आणि बघा काय अडचणी या लोकांना त्या ठिकाणी सोसाव्या लागतात ॲक्सिडेंटपासून सगळ्या. त्याच्याचबरोबर आमचं अजून एक मत आहे की MIDCली फक्त MIDCकडे न बघता एक वेगळं धोरण करून आसपासच्या कंपन्यांकडे सुद्धा बघितलं पाहिजे, त्यांच्या अडचणी त्या ठिकाणी सोडवल्या पाहिजे. त्याच्याचबरोबर काही व्यावसायिकांनी चांगलं सजेशन इथं दिलं आहे की आम्ही हजारो कोटी रुपये टॅक्स सरकारला तिथं गोळा करून देतो, तर त्यातला काही वाटा हा आमच्यासाठी, आमच्या भागासाठी, आमच्या जो काही युटिलिटीज आहेत, पॉवर, रस्ते, पाणी आणि इतर हॉस्पिटल, म्हणजे चाकणसारख्या एवढ्या मोठ्या MIDCमध्ये हॉस्पिटल नाही, ह्याच्यात तो पैसा तिथं वापरला गेला पाहिजे, आम्हाला ती सेवा मिळाली पाहिजे. आणि आमचं जे लाईटचं बिल म्हणजे स्मार्ट मीटर, हे सामान्य लोकांना तर अडचण आहे घरगुती, पण स्मार्ट मीटरची अडचण या इंडस्ट्रीवाल्यांना मोठ्या प्रमाणात आत्ता होते, हे आज आम्हाला कळलेलं आहे. 20% बिलं वाढून आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आम्ही परत महिन्याली चाकणमध्ये येणार आहोत. आत्तापर्यंत MSCBशी बोललो, PWDशी बोललो, आता MIDCशी आम्ही बोलणार आहोत. या पुढच्या 20-25 दिवसामध्ये ह्या ज्या अडचणी आहेत, रस्ते नीट करणं वगैरे, ह्या सुटल्या नाहीत तर या सरकारला ते महागात पडणार आहे. पुढच्या आठवड्याभरात उद्योगमंत्र्यांना भेटण्याचा आम्ही प्रयत्न करू, मुख्यमंत्री साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करू. आणि आम्हाला आत्ता जे कळतं आहे की आदरणीय पवारसाहेब स्वतः या भागामध्ये पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये येतील असं आम्हाला कळलेलं आहे. ते सुद्धा या सर्व व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करतील. खरं तर 80वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय. हा
सत्ता साजरा करत स्वातंत्र्य दिन साजरा करतोय, मात्र हे होत असताना कुठंतरी उद्योग या ठिकाणी स्थलांतरित होतात. त्या 80 वर्षाच्या काळामध्ये कोण चुकलंय, कोण जबाबदार आहे? हे बघा, चाकण MIDC आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना ती आली. त्यानंतर काँग्रेस आणि विचाराचं सरकार असताना बऱ्याच कंपन्या इथं आल्या. कुठल्या कंपन्या आल्या? बजाज इथं आहे, त्यानंतर फोक्सवॅगन इथं आहे, त्याच्याचबरोबर महिंद्रा अँड महिंद्रा इथं आहे, मर्सिडीज इथं आहे, ह्याला लागणाऱ्या ॲन्सिलरीज आहे, पलीकडच्या बाजूला टाटा आहे. आता ह्या सगळ्या कंपनी इथं आहेत. 2014 पासून नंतर कुठली नवीन कंपनी इथं आली तुम्ही मला सांगा, की ज्याच्यामुळे ॲन्सिलरी कंपनी इथं मोठ्या प्रमाणात आल्या. उलट 2014 नंतर आहे त्या कंपन्या बाहेर गेल्यात. 38,000 कंपन्या या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने गेल्या 5 वर्षामध्ये बंद झालेल्या आहेत. आणि मोठे प्रोजेक्ट जे महाराष्ट्राला येणार होते ते गेले गुजरातला, ते गेले आंध्राला, ते गेले तेलंगणाला, ते गेले त्या ठिकाणी आपल्या कर्नाटकाला. आता दुसरं काय की मी इथं येत असताना मी एक डेटा सेंटर बघितलं. बऱ्याच वेळा राज्याचे मुख्यमंत्री आजचे म्हणतात डेटा सेंटरमध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट आली. डेटा सेंटर बांधायला सिव्हिल खर्च जेव्हा होतो तेव्हा लोक लागतात. डेटा सेंटर तयार झाल्यानंतर तिथं 2,000 कोटी रुपये जेव्हा खर्च केले जातात त्यात फक्त 100 लोकांना नोकऱ्या मिळतात. आणि डेटा सेंटर काय करतं तर लाईट खातं आणि पाणी खातं, नोकऱ्या तर तयार करतच नाही. त्यामुळे आम्हाला या सरकारला विनंती करायची, या महाराष्ट्रामध्ये डेटा सेंटर आम्हाला नको. आम्हाला असे धंदे पाहिजे की ज्याच्यातून नोकऱ्या होणार आहेत. आणि आमचे जे छोटे आणि मोठे व्यावसायिक आहेत त्यांना एक्सपॅन्शन जे गुजरात आणि दुसऱ्या राज्यात करतात ते तिथं न करता आपल्या महाराष्ट्रात हे कसे करतील याच्याकडे कुठेतरी सरकारने लक्ष दिलं गेलं पाहिजे. दादा, खरं तर उद्योगांना सुविधा कमी आहेत, मात्र त्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी एक जाहीर केलेली आहे की देशात सर्वाधिक उद्योग जे आहेत ते महाराष्ट्रात आहेत. म्हणजे ते म्हणतात की 3 जून 2024ची आकडेवारी आहे 3,96,000. आणि टॉप 10 मध्ये जर महाराष्ट्राचं बघायचं गेलं तर या देशामध्ये महाराष्ट्र सर्वाधिक पुढं आहे. आणि एकूण त्यांनी जे सांगितलंय या गेल्या काही दिवसांमध्ये वर्षामध्ये 41,500 कंपन्या या महाराष्ट्रात आल्या असं ते दावा करत आहेत. त्यामुळे ज्या कंपन्या बंद पडल्या त्या सुरूच झालेल्या नव्हत्या असं त्यांनी हे बघा, मुख्यमंत्री साहेब जे सांगतायत त्याच्यामध्ये ते सांगतायत 3.5-4 लाख कंपन्या आपल्याकडे आहेत. आणि 2014 नंतर किती आल्यात ते तुम्ही सांगा. त्याच्याचबरोबर आपण जर आकडे बघितले तर हे सगळे FDIचे आकडे सांगतात. आता FDIचा आकडा बघितला तर सगळ्या प्रमुख कंपन्यांची कार्यालय हे महाराष्ट्रात आहेत, मुंबईमध्ये आहेत. पण ते पैसे FDIतून त्या कंपनी हेड ऑफिसला पैसे येतात, पण दुर्दैव असं ते जातात गुजरातला, कर्नाटकाला, उडीसाला पण तिथं इन्व्हेस्टमेंट गेलेली आहेत. आता ह्याच्यात तुम्ही बघितलं तर 2022 ते 25मध्ये महाराष्ट्रामध्ये FDI 18% वाढ झाली. किती? 18% वाढ झाली. आता हरियाणामध्ये 49% वाढ झाली, तमिळनाडूमध्ये 85% वाढ झाली, त्यानंतर तेलंगणामध्ये 88% वाढ झाली, उत्तर प्रदेशमध्ये 96% वाढ झाली आणि महाराष्ट्रात 18% वाढ झाली. ह्याच्यावर तुम्ही उत्तर देणार आहात का? आणि मुख्यमंत्री साहेबांना मला हेही सांगायचं आहे, मेक इन महाराष्ट्र एकच वर्ष तुम्ही घेतलं, त्यानंतर डावोसला अनेक वेळा तुम्ही तिथं गेलेला आहे. पण काही 10 बाय 10च्या खोलीमध्ये कार्यालय असणारी कंपनी डावोसमध्ये जाऊन तुमच्याबरोबर करार करते आणि सांगते 20,000 लोकांना आम्ही नोकरी देतो. किती कंपन्यांनी करार तुमच्याबरोबर केले आणि किती कंपन्यांनी इथं धंदे सुरू केले हे तुम्ही आकडे सांगा. आम्ही तुम्हाला सांगतोय, आहे का धमाक या सरकारमध्ये आमच्याबरोबर चर्चा करायची? आम्ही सगळे आकडे, खरे आकडे त्या ठिकाणी पुढे आणू. सरकारकडनं उत्तर द्यायला कोण पुढे येत आहे का हे मात्र त्या ठिकाणी सांगावं. आणि उद्योगमंत्री जे राजकीय उद्योग करत तिथं फिरतायत त्यांनी ते बंद करावेत आणि आमच्यासमोर येऊन या आकड्यावर चर्चा करण्याची हिंमत दाखवावी. पवार साहेबांनी जे ट्विट केलेलं आहे उद्योगांना अनुसरून त्यालाच विखे पाटलांनी सुद्धा उत्तर दिले की फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम ज्येष्ठ नेते करतात. अहो, मला याच विखे पाटील साहेबांना सांगायचं आहे, तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला, त्याच्यामध्ये पेपर फुटला. हे 2 वर्षापूर्वी मी सांगत होतो तेव्हा हेच विखे पाटील म्हणले होते रोहित पवार फेक नरेटिव्ह स्प्रेड करतायत, रोहित पवारवर FIR झाले बाहेर. आता विखे पाटलांना मला हे सांगायचं आहे की रोहित पवार जे त्यावेळेस पुराव्यात सकट बोलत होते ते आज सिद्ध झाले, ते मॅटली सिद्ध केलेलं आहे की त्यात भ्रष्टाचार झालेला आहे. राजीनामा पहिला देता का ते आधी सांगा, मग पवार साहेबांवर बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही करा.
फेक नरेटिव्ह काय नाही, हे आकडे खरेत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधल्या बऱ्याच कंपन्या महाराष्ट्राला सोडून बाहेर जात आहेत. तुम्ही जाऊन कंपन्याशी तर बोला. अहो आपल्याकडे 11.5 ते 12.5 रुपये तिथं इंडस्ट्रियल रेट आहे, कमर्शियल रेट 16-17 रुपये आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये हाच पॉवरचा रेट या कंपन्याला 4.5 ते 5.5 रुपये तिथं मिळतो. सोलारची एक योजना सरकारने महाराष्ट्रामध्ये आणली आणि गेल्या 6 महिन्यामध्ये अचानक ती बदलली. तर ज्या इंडस्ट्रियलिस्ट व्यावसायिकांनी सोलार प्लांट टाकले होते त्याची इन्व्हेस्टमेंट, त्याचा ROI जो 3 वर्षात 4 वर्षात त्यांना मिळणार होता तो गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये. ह्या सगळ्या विषयावर जर चर्चा करायची असेल आम्ही तयार आहोत, पण या सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांमध्ये धाडस आहे का हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल. रोहित पवार आणि आदित्य ठाकरे या चाकणच्या मुद्द्याचं राजकारण करतात असं सुद्धा भाजपचे नेते टीका करत आहेत. कुठला भाजपचा नेता बोलतोय सांगा? पवार साहेबांच्या ट्विट नंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं आणि आता भाजपचे आमदार सुद्धा यावरती टीका केली जाते. काय झालंय, भाजपचे बोलणारे जे आमदार आहेत ना त्यांना एक तर इंडस्ट्री काय असते हे माहीत नाही, त्यांना विकास काय असतो हे माहीत नाही. त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की जीभ बाहेर काढायची, टाळ्याला लावायची, जे वरून आदेश येतो त्या ठिकाणी बोलायचं. त्यामुळे कोण बोलते हे पण महत्त्वाचं आहे. त्याच्यात काही लोक आहेत जे चांगले आहेत पण ते कधीच दुर्दैवाने त्या ठिकाणी बोलत नाहीत. बोलणारे जे आहेत त्यांना व्यवसाय कळत नाही. हां, व्यवसाय कन्स्ट्रक्शनचा करू शकतो, आधी राजकारणात आले आता व्यवसायात आलेले आहेत, पण हे इंडस्ट्रियलायझेशन काय असतं, मॅन्युफॅक्चरिंग काय असतं, ऑटोमेशन काय असतं, त्यानंतर तिथं रोबोटिक्स काय असतं, याच्यावर तुम्ही चर्चा करायला त्यांना सांगा. कोणाच काय बोलता येणार नाही. आम्ही डायरेक्ट म्हणतोय, जर उदय सामंत साहेब हे या राज्याचे इंडस्ट्रियल मंत्री आहेत, ते काय करतात कसे करतात हे आम्हाला माहिती आहे. आम्ही चॅलेंज करतो की त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करायला तयार आहे, एक संयुक्तिक प्रेस कॉन्फरन्स घ्यायला तयार आहे. टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर आमच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि आम्ही पुराव्यात सकट आणि प्रेझेंटेशन सकट या महाराष्ट्राची आज आर्थिक काय परिस्थिती झाली हे सांगायला तयार आहोत. हे मात्र आमचं धाडस झालं, बाकीच्यांकडे धाडस आहे का बघूया. महाराष्ट्रातले उद्योग ज्यांच्या ताब्यात आहेत, महाराष्ट्रातले उद्योग ज्यांच्याकडे आहेत, ज्यांच्या ताब्यात आहेत, ज्यांच्या मंत्रालयाच्या अंडर येतात, ते उदय सामंत म्हणतात की कोणतेही चाकणमधले उद्योग हे दुसऱ्या ठिकाणी जाणार नाहीत. हा एक नेरेटिव्ह खरं तर विरोधकच पसरवतात. हे बघा, प्रश्न विचारला एका खासदारांनी केंद्र सरकारच्या एका मंत्र्याला, त्यांनी उत्तर दिलं सरकार केंद्रात कोणाचं आहे, भाजपचं आहे. याच्याच बरोबर मी तुम्हाला सांगतो, जे पंतप्रधान आहेत कोण आहेत, मोदी साहेब आहेत. कुठल्या पक्षाचे आहेत हे दुनियाला माहिती आहे. हे जे खालचे बोलणारे सगळे भाजपचे नेते आहेत, त्यांच्या आदेशावर नाचणारे नेते आहेत. आता त्यांच्या जे आयोग म्हणजे नीती आयोग हे पंतप्रधानांच्या अंतर्गत येतं. याच्यात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र 9व्या क्रमांकावर आहे. हे मी इंडस्ट्रीच्या बाबतीत बोलतोय. रिसोर्सेसमध्ये 2 नंबरवर आहे. गव्हर्नमेंट पॉलिसीमध्ये महाराष्ट्र 5व्या नंबरला आहे, जो देशात 1 नंबरला होता. रेग्युलेटरी ईज म्हणजे एखादी परवानगी घ्यायची असेल तर महाराष्ट्रामध्ये वेळ लागतो, आपण 10व्या नंबरला आहे या देशामध्ये. इन्स्टिट्यूशनल एन्व्हायरमेंटमध्ये आपण 11व्या नंबरला आहे. फायनान्शियल हेल्थच्या बाबतीत आपण 4थ्या नंबरला आहे. एन्व्हायरमेंट रेझिलियन्समध्ये 10व्या नंबरला आहे. म्हणजे झालं असं की इथं व्यावसायिक धंदा करायला तयार आहेत. प्रॉब्लेम कुठे आहे, अडचण कुठे आहे, तर हे जे शासन आहे या राज्यातलं महाराष्ट्रातलं ते मात्र इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला कमी आहे. हे मी म्हणत नाही, पंतप्रधान साहेबांचं नीती आयोग त्या ठिकाणी सांगते. याच्यावर तुम्ही उत्तर देऊ शकता का, उत्तर देण्याची हिंमत आहे का, हे मात्र या ठिकाणी परत एकदा आम्ही विचारतो. तामिळनाडूत उसाला 4,000 रुपये भाव दिला जातोय, तर भाताला 289 रुपये अनुदान दिलं जाते. महाराष्ट्रात मात्र तो भाव उसाला मिळत नाही. काय सांगाल? सरकारने मदत करावी. सरकारने मदत केली तर नक्कीच उसाला असू द्या, जे काही इतर कपाशी असू द्या, सोयाबीन असू द्या, या सगळ्या गोष्टींना आपल्याला भाव त्या ठिकाणी देता येतो. आणि विषय असा आहे की या राज्यामध्ये आपण नेहमी प्रोसेसिंग इंडस्ट्रीला टार्गेट केलं जातं, पण दुसऱ्या बाजूला सोयाबीनला भाव देण्याची जबाबदारी सगळ्यात जास्त शेतकरी सोयाबीनचे, तिथं भाव देण्याची जबाबदारी सरकारची. 10 वर्षामध्ये तिथं दुर्दैवाने सोयाबीनला भाव नाही, कपाशीला भाव नाही. त्याच्याचबरोबर तुरीला भाव जेव्हा वाढतो, जेव्हा तेल बियाण्याला भाव वाढतो तेव्हा इम्पोर्ट केलं जातं. त्याच्याचबरोबर आज खताच्या किमती वाढत आहेत. ह्या सगळ्या विषयाकडे आपण बघून या शेतकऱ्यांना आपल्याला कशी मदत करता येईल याच्या बाबतीत नक्कीच त्या ठिकाणी विचार करावा लागेल. दादा, चाकणमध्ये उद्योगांच्या समस्या प्रचंड आहे, मात्र त्यासोबतच 4 लाख कामगार हा टेक्निकल कामगार या ठिकाणी काम करतो. मात्र हा कामगार या ठिकाणी सुविधा नसल्यामुळं शहराच्या इतर भागात राहतो, त्याचं वाहतूक करून त्या कामगाराला इथं आणलं जातं. हा कामगार दिवसभरातले 8 तास प्रवासात घालतो.
एका बाजूला उद्योगाची समस्या पुढे येतात, मात्र जो काम करणारा कामगार आहे तो सुद्धा स्थलांतरित होण्याच्या मार्गावर, ही संख्या 4 लाखाच्या वर आहे. नाही, टोटल आपण चाकणमध्ये बघितलं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाहिजे. चाकण आणि त्याच्या आसपास असणारे जे इंडस्ट्रियल इस्टेट आहेत 12 ते 15 लाख लोक काम करतात. तुम्ही पिंपरी चिंचवडपासून समजा तळेगावपर्यंत गेला तर 25 ते 30 लाख लोक या MIDC आणि आसपासच्या परिसरामध्ये इथं काम करतात. आता दुर्दैव असं की लांबून यायचं परवडत नाही, कारण वेळ जास्त लागतो, मग त्यांना तिथं अडचण सोसावी लागते. मग काही लोक इथंच आसपास उंच उंच बिल्डिंगा बांधल्या जातात, त्याच्यात ते 10 बाय 10च्या खोल्यामध्ये राहतात, त्याला कुठंच परवानगी नसते, कधी कधी ती भिंत पडते, बिल्डिंग पडते. त्यामुळे ह्या सगळ्या अनुषंगाने या कामगारांकडे पण लक्ष देण्याची जरूरत आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, चाकणमध्ये असणारे काही व्यावसायिकांनी धाडस दाखवलं, ते बोलले म्हणून एवढी चर्चा झाली. पण आज परिस्थिती MIDCच्या बाबतीत बघितली तर सगळीकडेच अतिशय हलाखीची आहे. तुम्ही हिंजेवडीला जावा, तिथं ब्लू रिज नावाची एक सोसायटी आहे, 28,000 लोक राहतात, त्यांना प्यायला पाणी नाही आज. ते सगळे कुठं काम करतात तर IT सेक्टरमध्ये काम करतात, 1 किलोमीटरवर काम करतात. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या बहुतेक अडचणी आहेत त्या फक्त चाकणमध्ये आहेत असं नाही, अनेक ठिकाणी या अडचणी आहेत आणि तिथे असणाऱ्या कामगारांना आणि एम्प्लॉईजला त्या अडचणी सोसाव्या लागतात. दादा खरं उद्योग मंत्री आहेत ते रविवारी या ठिकाणी येणार आहेत. आता इथून मागच्या इतक्या वर्षी उद्योग मंत्री आहेत ते सांगून या ठिकाणी येत असतात, त्यांना या समस्या इतक्या वर्षी दिसत नाहीत का? आता रविवारी होती पाहणी करणारे अधिकाऱ्याशी बोलणार आहेत, इतक्या वर्ष काय करतो? नवीन फेज असेल तर उद्योग मंत्र्यांना फक्त नवीन फेजमध्ये इंटरेस्ट असतो का, जमीन विकत घ्यावी लागते. त्यांना बाकी लोकांना अडचणी आहेत का, व्यावसायिकांना अडचणी आहेत का, त्या कशा सोडवायच्या ह्याच्यात कुठेही त्या ठिकाणी तिथं रस नाही असं कुठेतरी जाणवतं. यायचं असेल तर रविवारी कशाला येतात, जेव्हा इथं पुरी इंडस्ट्री चालू असते, जेव्हा ट्रॅफिक सगळ्यात जास्त असतं, आणि ते सुद्धा संध्याकाळच्या वेळेस त्यांनी तिथं आलं पाहिजे आणि ट्रॅफिक काय असतं याचा अनुभव त्या ठिकाणी घेतला पाहिजे. उद्योगमंत्री आहात, तुमचं काम आहे त्या कंपनीला सुविधा देणं. आणि उद्योगमंत्र्यांना विचारलं तर ते म्हणतात MIDCमध्ये वेगळ्या कंपन्या MIDCच्या बाहेर आहे. तुम्ही उद्योगमंत्री या राज्याचे आहात, इंडस्ट्रियल मंत्री आहात. त्यामुळे या राज्यामध्ये असणारे जे काही छोटे मोठे व्यावसायिक MIDC मधले असतील, MIDCच्या बाहेरचे असतील, या सगळ्यांना सेवा देण्याची जबाबदारी ही तुमची आहे. त्यामुळे परवा येत आहेत, त्यांनी त्या दिवशी न येता वर्किंग डेला यावं, सगळ्या व्यावसायिकांना विश्वासात घेऊन MIDC आणि नॉन MIDC आणि सगळ्यांच्या अडचणी सोडवाव्यात. नाही ते काय म्हणतील, MIDCकडे माझ्याकडे MIDC आहे, मी फक्त MIDCबद्दल बोलू शकतो, तिथं येणारा जो PWDचा रस्ता मी बघू शकत नाही, असं थातुरमातुर उत्तर कृपा करून देऊ नये. PMRDशी तुम्हाला बोलावं लागणार आहे, PWDशी बोलावं लागणार आहे, तुम्हाला कचरा नियोजन त्याच्याबद्दल लक्ष द्यावं लागणार आहे, एन्व्हायरमेंटशी बोलावं लागणार आहे आणि लाईटशी तुम्हाला तिथं बोलावं लागेल. ह्या सगळ्या विभागाशी तुम्हाला बोलावं लागेल. तुम्हाला 6 ते 7 तास बैठकी घ्यावी लागणार आहे फक्त दाखवण्यासाठी. आणि चर्चा मोठ्या प्रमाणात चाकणची होती म्हणून आलो आणि गेलो असं अर्धा 1 तासाची बैठक घेऊन चालणार नाही. आता खरं तर 20 महिन्यामध्ये गेल्या 20 महिन्यामध्ये 580 जणांचा मृत्यू झालाय. तर याला जबाबदार कोण? सदोष कोणाला कोणावरती दाखल केला जाणार, कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा इतर कोण असेल, तर 580 जण या 20 महिन्यामध्ये या ठिकाणी मृत्यू. ॲक्सिडेंट होत असेल तर त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असतं. सरकारमध्ये कुठला विभाग हा सरकारने त्या ठिकाणी ठरवावं. पण या भागामध्ये जे रस्ते आहेत ते खड्डे असल्यामुळे, साईड पट्टी नीट नसल्यामुळे, अतिक्रमण असल्यामुळे ह्या ॲक्सिडेंट तिथं होतात. आणि मागच्या बाजूला एखादा ट्रक असेल आणि 80% हे ॲक्सिडेंट हे मोटरसायकलचे आहेत आणि ट्रक मागून येत असल्यामुळे ट्रकाला कंट्रोल करता येत नाही, वजनदार असतो ट्रक, ब्रेक लागत नाहीत आणि त्याच्यावरनं ते बॉडीवरनं नाही तर लोकांवरनं तो ट्रक गेल्यामुळे नाही तर गाडी गेल्यामुळे तो ॲक्सिडेंट तिथं होतो. पूर्णपणे याला सरकार जबाबदार आहे. दुर्दैव असं चाकण MIDC एवढी मोठी आहे, MIDC डेट्रॉईटपेक्षा मोठी आहे, इथं सरकारचं एक चांगलं हॉस्पिटलसुद्धा नाही. यांना पिंपरी चिंचवडला जावं लागतं, नाही तर तिकडं प्रायव्हेट हॉस्पिटलला जावं लागतं. हे खरंच शोकांतिक आहे. या बाबतीत MIDC ते सुद्धा चांगलं ट्रॉमाचं MIDC चं एक हॉस्पिटल व्हावं, जेणेकरून ॲक्सिडेंटच्या केसेस असतील नाही तर कुठलेही इतर केसेस असतील, ह्या सगळ्या केसेस इथं सॉर्ट आऊट व्हाव्यात. अशा प्रकारचं एक चांगलं हॉस्पिटल इथं द्यावं. आणि जर सरकारला देता येत नसेल तर हा जो सगळा CSR आहे तो CSR त्या हॉस्पिटलसाठी वापरावा आणि या इंडस्ट्री लोकांना ते हॉस्पिटल चालवायला द्यावं. चांगल्या पद्धतीने चालवतील सरकारपेक्षा चांगलं. त्यामुळे असं कुठेतरी नियोजन सुद्धा करता येईल का याचा विचार सरकारकडनं करण्यात यावा. या अपघातांमध्ये मृत्यू झाले, त्या मृत्यूंना कुठेतरी मृत्यूच्या नातेवाईकांना हे संपूर्ण मदत मिळालेली नाहीये किंवा इतर ज्या गोष्टी असतात त्यावेळेस मदत मिळते, मात्र अशा वेळेस का देत नाही MIDC काय करते?
नाही, आता याच्यात कुठंतरी एक फोरम तयार करावं लागेल. याच्या पुढं जे काय ॲक्सिडेंट होतील त्यांना मदत कशी होईल, कारण का हे सुविधा सरकारकडनं दिली नसल्यामुळे आणि खराब क्वालिटीचं काम होत असल्यामुळे तिथं या सगळ्या अडचणी तिथं निर्माण होतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठंतरी सुटल्या पाहिजे असं आमचं मत आहे. आत्ता आम्ही MSCBशी बोललो, त्यांना सांगितलं इथं असणाऱ्या लोकांच्या काय अडचणी, त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच पुढच्या 5-6 दिवसात बैठक लावू. त्याचबरोबर सकाळी आपण ज्या रस्त्याला गेलो होतो PWDचा रस्ता, त्यात निधी मंजूर असला तरी काम होत नाही. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की पुढच्या 10 दिवसामध्ये आम्ही पुढच्या 10 दिवसामध्ये ते जे काही रस्ते आहेत त्याच्यावरचे जे खड्डे आहेत त्याच्या जे काही साईड पट्ट्या आहेत या पुढच्या 10 ते 12 दिवसामध्ये आम्ही करणार आहोत. आम्ही त्यांना सांगितलंय मुरुम टाकून चालणार नाही, चांगल्या क्वालिटीचं काम झालं पाहिजे आणि ते टिकलं पाहिजे. 69 कोटीचं काम हे मंजूर असून काम झालं नाही, थातूर मातूर काहीतरी केल्यासारखं दाखवत आहेत. तिथं मुरुम टाकला जातोय. पण आता जेव्हा PWDच्या अधिकाऱ्यांशी आम्ही आत्ता बोललो, त्यांनी सांगितलं पुढच्या 10 दिवसामध्ये आज सकाळी ज्या रस्त्यावर आम्ही गेलो होतो तो रस्ता आम्ही त्या ठिकाणी नीट करू. दादा, खरं तर अजितदादाच या दौऱ्यावरती आले होते, त्यावेळेस त्यांनी मेगा प्लॅन केला होता. हा जो निधी होता तो दादांनी दिला होता. दादांच्या नंतर हे सगळं दादांचा जो प्लॅन होता चाकणच्या बाबतीतला तो इम्प्लिमेंट केला जात नाही का? मुद्दाम हे सगळं केलं जातं. आज रोहित पवार या ठिकाणी आले, दादांच्या जागेवरती भावुक होता. नाही, अजितदादा काम करत असताना एक तर सकाळी 5:30 वाजता इथं आले होते. लोकांना काय अडचणी आहेत ते तिथल्या तिथं समजून घेत होते, निधी देत होते. निधी दिल्यानंतर काम होतं का नाही हे ते तिथं बघत होते. माझ्या अंदाजाने त्यावेळेस 250 कोटीच्या आसपास निधी तिथं दिला गेला होता. त्यात हा 69 कोटीचा पण निधी आहे. पण दादा काय करायचे, काम होतं का नाही हे बघायला सुद्धा यायचे. पण दुर्दैवाने आज दादा नसल्यामुळे ते आपल्यात ॲक्सिडेंट का घातपात हा विषय तर चालूच आहे. त्यामुळे ते नसल्यामुळे आज त्या कामाकडे लक्ष द्यायला कुणीच नाही. आता हे असं काहीतरी नुसतं मुरुम टाकून जर काम केलं असतं, दादाने त्या अधिकाऱ्याला पण बरताफ केलं असतं अशी परिस्थिती आहे, नाही तर निलंबित केलं असतं. पण आज पालकमंत्री म्हणून ज्या पद्धतीचं लक्ष बाहेर ते नाही, मंत्री म्हणून कुणीच तिथं येत नाही. मोशीला काही दिवसांपूर्वी जो ॲक्सिडेंट झाला, मुख्यमंत्री साहेब हे पुण्यामध्ये आले होते, पण 9 लोक जी दुर्दैवाने त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली तिथं भेटायला मात्र पिंपरी चिंचवडला ते आले नाही. त्यामुळे कुठं ना कुठंतरी पुण्याकडे दुर्लक्ष होते, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होते आणि जी कामं केली जातात ती निकृष्ट क्वालिटीची केली जातात. आणि ते बघण्यासाठी आज दादांसारखा नेता या महाराष्ट्रामध्ये आज कुणीच नाही. दादांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्याचं इम्प्लिमेंट होताना दिसत नाही असं म्हणायचं नाही. शेवटी आता दादांनी त्यावेळेस पद असताना त्याचा उपयोग इथं असणाऱ्या लोकांना कसा चांगल्या पद्धतीने होईल यासाठी प्रामाणिकपणे त्यांनी तिथं प्रयत्न केला. आता आज दादा नसल्यामुळे नक्कीच तिथं उणीव आपल्या सगळ्यांना जाणवते. पण आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की उद्या जाऊन हा निधी योग्य पद्धतीने वापरला जातो का नाही हे मीडियाला हाताशी धरून त्यांना विनंती करून, लोकांना हाताशी धरून त्यांना विनंती करून आम्ही हा मुद्दा सातत्याने त्या ठिकाणी मांडत राहू आणि सरकारला या विषयाकडे प्रामुख्याने आणि डिटेलमध्ये लक्ष देण्यासाठी आम्ही भाग पाडू. दादा, तुम्ही खरं तर बारामतीवरून इथं पोहोचला, 2-4 दिवसानंतर शरद पवार इथे येतात, ते मंत्री इथं पोहोचतात. मात्र या विभागाचे खासदार कुठे आहेत? नक्की खासदार कुठेच दिसत नाहीत. एवढे मृत्यू होताना दिसतात, या कोणत्याही घटनेकडे खासदार दिसलेच नाही. नाही, खासदारांचं लक्ष या विषयाकडे आहे आणि त्यांनी नाशिक पुणे जी रेल्वे आहे जी त्यांनी खरं तर पाठपुरावा करून मंजूर केली होती त्याचाही पाठपुरावा पार्लमेंटमध्ये तिथं सुरू आहे. त्यामुळे पार्लमेंट काल संपली, त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये ते नक्कीच इथे येऊन या विषयाकडे सुद्धा लक्ष देतील. कारण पार्लमेंटमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा पार्लमेंटमध्ये तुमच्या मतदारसंघातले पार्लमेंटचे विषय त्या ठिकाणी मांडावे लागतात. पंतप्रधान साहेबांना सुद्धा ते सर्व लोक त्यांच्या मतदारसंघातले विषय घेऊन पत्र घेऊन तिथे भेटलेले आहेत. त्या बाबतीत ते आल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे सांगू शकतील. म्हणजे कोणाला? कल्याण डोंबिवलीमध्ये अतिशय वाईट परिस्थिती. काही दिवसांपूर्वी मी तिथं स्वतः हॉस्पिटलला गेलो होतो जिथे एका डॉक्टराला तिथल्या कॉर्पोरेटरली हाणमार केली होती. आता तो जेलमध्ये, ती चांगली गोष्ट आहे. पण तिथंसुद्धा आम्ही जेव्हा ऐकलं, त्या डॉक्टरांशी चर्चा केली, तिथं ICU नव्हतं, तिथं मशिनरी नव्हती. मशिनरी आहेत पण नीट चालत नाहीत, अशी दुर्दैवाने तिथं परिस्थिती. आणि तुम्ही म्हणत असाल की तिथं पुठ्ठा लावला गेला, म्हणजे जे काम दिलंय ते न लावता दुसरंच काही ते लावलं असेल, हे अयोग्य आहे. तसंच मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा आरोग्याचे काही विषय जे सोमवारी आम्ही घेत आहोत, तिथं तर बिल्डिंग तयार आहे आणि पावसात बिल्डिंगच्या अख्खा एक फ्लोअर तिथं पडला
आणि त्याचं जे लिकेज आहे ते मोठ्या प्रमाणात तिथं झालं. अशा निकृष्ट क्वालिटीचे काम आज या सरकारच्या मदतीने आणि महानगरपालिका ज्या तिथं स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून होतात. म्हणजे सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा याचा उधळपट्टी तिथं ओपन तिथं सुरू आहे असं आपल्याला म्हणता येईल. चाकणची परिस्थिती बदलेल असं तुम्हाला वाटतं का? हां, चाकणची ही जी परिस्थिती आहे ही बदलेल असं तुम्हाला वाटतं का? 3 वर्ष आपल्याला प्रयत्न करावा लागेल. 3 वर्ष झाल्यानंतर आम्हीच तिथं बसणार आहोत, त्याच पदावर तिथं असणार आहे आणि त्यावेळेस हे सगळे विषय आम्ही 100% त्या ठिकाणी सोडून घेऊ. पण शेवटी विरोधात असल्यामुळे लोकांची बाजू मांडणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ह्यात मीडियाने खूप आम्हाला मदत केलेलं आहे. शेतकरी आंदोलनापासून युवकांपर्यंत आता हे सुद्धा आंदोलन जे काही प्रेस कॉन्फरन्स जी इथं असणाऱ्या व्यावसायिकांनी घेतली त्याला मीडियामुळेच एक मदत मिळाली. तो आवाज सरकारपर्यंत पोहोचला. नंतर इथं सगळ्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे याच्या पुढं आम्ही, तुम्ही आणि लोक आणि हे पदाधिकारी आणि या सगळे इंडस्ट्रीवाले लोक एकत्रित लढा या लोकांच्या हितासाठी नक्कीच लढूया. सीजेपीच्या आंदोलनानंतर भाजपने आता रणशिंग जिंकलंय. भाजपने जर आपण पाहिलं तर सोशल मीडियावरती युवकांची बळी करण्याची सुरुवात केल्याचं पाहिलं. रील स्टार निर्माण करण्याच्या त्यांनी सूचना दिल्यात. प्रत्येकाने रील स्टार बनवून रील अपलोड कराव्यात. अहो, रील स्टार ते त्यांच्या कार्यकर्त्याला तर बनवतच आहेत, पण जेव्हा पार्लमेंट म्हणजे तिथं कॅबिनेट जी केंद्राची झाली होती त्या बैठकीमध्ये जेव्हा चर्चा सुरू होती अनेक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये, तेव्हा नेत्यांना सांगण्यात आलं होतं की सोशल मीडियावर लक्ष द्या, रील चांगल्या पद्धतीच्या टाका, जेनझीला लागणाऱ्या ज्या रील असतात जसं मोबाईल पुढं पकडायचा आणि त्याच्याकडे बघून तुम्ही तिथं बोलायचं, अशा पद्धतीने कॅबिनेट बैठकीमध्ये दिल्लीत चर्चा झालेली आहे. म्हणजे चर्चा लोकांच्या हिताची न होता रील स्टार नेत्यांना कसं बनवायचं याबद्दलची कॅबिनेटमध्ये बैठक होत असेल, चर्चा होत असेल तर याच्यावरून तुम्ही समजून घ्या. हे बघा, दुसरं हे जे काही तिरंगा रॅली आता सुरू झालेली आहे, ही तिरंगा रॅली का सुरू झाली याचाही अभ्यास आपण केला पाहिजे. की जेव्हा जेनझींजी आंदोलन केलं होतं, युवांनी आंदोलन केलं होतं, ते तिरंगाच्या खाली म्हणजे तिरंगा हातात धरूनच तिथं केलं होतं. त्याला काउंटर म्हणून यांनी तिरंगा रॅली केली. ह्यात पुणे महानगरपालिकेमध्ये एक तिरंगाचा झेंडा 70 रुपयाला घेतला आणि पिंपरी चिंचवडमध्ये तोच झेंडा 48 रुपयाला घेतला. म्हणजे तिरंगा रॅली काढतायत खरं, पण याच्यामध्ये सुद्धा दुर्दैवाने त्या ठिकाणी तिरंगाच्या नावावर भ्रष्टाचार करतात. म्हणजे हे सरकारचा कहर झाला. त्यामुळे सोशल मीडियावर यांनी किती डोकं फोडलं तरी आता लोक बोलायला लागलेत, युवा बोलायला लागलेत आणि तिथं कुठं ना कुठं तरी या सरकारला आता भीती वाटायला लागली.